नमस्कार मंडळी, मी नंदाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच दिवसातून आज व्हिडिओ येत आहे, त्यासाठी क्षमा असावी। इथून पुढे व्हिडिओ मात्र रेग्युलर येत राहतील। तर आज मी घेऊन आले दिवाळी स्पेशल पहिली रेसिपी, ती म्हणजे शंकरपाळी। बिस्किटासारखी खुसखुशीत खमंग शंकरपाळी बनवणार आहोत। अजिबात तेलकट तुपकट न होता अगदी अचूक प्रमाण तुपाचं घेऊन शंकरपाळी बनवणार आहोत। अगदी परफेक्ट मेजरमेंटनुसार बनवणार आहोत, त्यामुळे अगदी नवशिकाऊ सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट शंकरपाळी बनवतील याची गॅरंटी देते। पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता पाहिलात तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे आपण मेजरमेंट पाहणार आहोत। त्यासाठी इथे 4 कप मैदा घेतलेला आहे। त्याच कपाने 1 कप पिठी साखर न घेता फक्त आपण साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने 1 कप दूध घेतलेला आहे। अर्धा कप तूपही घेतलेला आहे। 4 कप मैद्यासाठी 1 कप साखर, 1 कप दूध आणि अर्धा कप तूप हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। तर चला आपण गॅसकडे वळूयात। गॅसवर पातेलं मी ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 कप साखर टाकून घेऊया। त्यानंतर लगेच 1 कप दूध टाकून घेऊया। तूप ही लगेच टाकून घेऊयात। इथे गॅस मात्र मी लो मीडियम ठेवलेला आहे बरं का, कारण आपल्याला दुधामध्ये साखर फक्त वितळून घ्यायची आहे, ना की त्याला उकळी आणायची। त्यामुळे सतत साखर चमच्याने ढवळत राहायचंय। तर इथे साखर दुधामध्ये मेल्ट झालेली आहे। गॅस मी बंद केलाय। आता पुढची कृती करायला घेऊया। 4 कप मैद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे, कारण गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावर किंचित का होईना पण मीठ टाकल्यावर त्या गोडीला आणखीन चव येते। आता ह्यामध्ये लगेच मी हे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण सगळंच एकदम टाकणार आहे, कारण मी अगोदर करून बघितलेलं आहे, परफेक्ट प्रमाण आहे म्हणून मी एकदम ओतलंय। पण तुम्ही तसं एकदम हे लिक्विड पिठामध्ये मिक्स करू नका, थोडं थोडं टाकून मळायचे हे शंकरपाळीचं पीठ। कारण काय होतं, कधी कधी प्रत्येक गावानुसार शहरानुसार पिठामध्ये थोडाफार का होईना फरक असतो, फार काही नसतो, पण एखाद दुसऱ्या चमच्याने कमी जास्त लागू शकतं, बस एवढंच असतं। त्यामुळे शक्यतो थोडं थोडं टाकूनच मळा। तर पहा, छान असं मस्त शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्या ठिकाणी तुम्हाला पीठ पातळ वाटत असेल, पण तसं नाही, कारण आपण ह्या पिठाला कमीत कमी फक्त 10 मिनिटासाठी का होईना झाकून ठेवणार आहोत। त्यामुळे रेस्ट घेतल्यानंतर पीठ तुम्हाला मी दाखवेनच थोडंसं घट्ट होते। जास्तही दगडासारखं घट्ट पीठ मळलं तर लाटता सुद्धा येत नाही, शिवाय त्याची शंकरपाळी खुसखुशीत तर होतेच, पण त्याचबरोबर भुसभुशीत सुद्धा होते। तेलात तळल्यानंतर कढईमध्ये शंकरपाळी काढली की खाली बघा त्याचा चुरा म्हणू शकता तो जमा होतो आणि खातानाही अशी भुसभुशीत शंकरपाळी लागते। 10 मिनिटांनी बघू शकता पीठ बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। हलक्या हाताने पीठ खालीवर करायचंय आणि ह्यातलाच एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ मात्र झाकून ठेवायचं। नाही झाकलं तर आणखीनच पीठ घट्ट होत जातं, त्यामुळे झाकून ठेवायचंय। इथे मी पोळपाटवरती न लाटता खाली किचन ओट्यावरतीच लाटून घेणार आहे, कारण मला असं किचन ओट्यावरतीच लाटायला छान जमतं। पोळी मात्र जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची, कारण इथे आपण शंकरपाळीला छान लेयर्स पडावेत म्हणून एक ट्रिक करणार आहोत। करायला अतिशय सोपी ट्रिक आहे। तर पहा, पोळी लाटून झाली की असा रोल करत करत कडेपर्यंत न्यायचं आणि नंतर असं एकसारखा रोल बनावा म्हणून थोडंसं लांब करून घ्यायचं आणि एक बाजू अशी खालती ठेवून दुसरीही बाजू दुमडून तीही खालच्या बाजूनेच मुडपून छान असा गोल शेप मध्ये दुमडून हाताने प्रेस करून पोळी लाटून घ्यायची। आता पोळी कितपत जाड पातळ लाटायची, जर तुम्हाला जाड मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या बनवायच्या असतील त्यानुसार पोळीची जाडी ठेवायची। इथे मी मात्र अगदी जाडही नाही आणि एकदम पातळही नाही, अशी मीडियम साईजची शंकरपाळी व्हाव्यात अशा पद्धतीने लाटून घेणार आहे। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। इथे तुम्ही ह्या पोळीच्या कडा कापून चौकोनी आकारात शंकरपाळी कट करून घेऊ शकता, पण इथे मी तसं केलेलं नाही। नॉर्मली सरळ आकारात कापून घेतलेल्या आहे। डायरेक्ट गोल पोळीलाच काप करून घेतलेत। हव्या त्या आकारात म्हणजे चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात शंकरपाळी कापून घेऊ शकता। तर पहा, मीही चौकोनी आकारातच कट करून घेतलेल्या आहेत। शंकरपाळीची जाडी बघू शकता, थोडीशी जाड मीडियम आकाराची बनवलेली आहे। शंकरपाळी काढताना बघू शकता अजिबात खाली चिकटलेली नाही, अगदी सहज शंकरपाळी उचलली जाते। ह्यावरूनच लक्षात येते
की तुपाचं प्रमाण आपलं योग्य झालेलं आहे। बाकीच्याही शंकरपाळ्या सेम प्रोसेस मध्ये लाटून आणि कापून घेणार आहोत, त्यामुळे तळायलाही सोपे जातील। तर पहा, सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत। आता आपण लगेच शंकरपाळ्या तळायला घेऊया। त्यासाठी कढईत तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं। आता शंकरपाळी तळताना तेल कितपत गरम असायला हवं, जास्त कडकडीत गरम नसावं। कारण सांगते, जर जास्त कडकडीत गरम तेलात जर शंकरपाळ्या तळल्या गेल्या तर त्यांना कलर तर येतोच, पण आतून कच्च्या राहतात आणि शिवाय शंकरपाळ्या एकदम सॉफ्ट होतात। आणि नॉर्मली गरम तेलात जर शंकरपाळ्या तळल्या तर त्या तेलात विरघळण्याचे चान्सेस आणि शिवाय त्या शंकरपाळ्या अतिशय तेलकट बनतात। कारण तेल कमी गरम असल्याने शंकरपाळी तेलात सोडल्यावर तेलामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वेळ तेलात राहिल्याने तेल पिते, त्यामुळे तेलकट होतात। त्यामुळेच लो मीडियम गॅसवरती शंकरपाळ्या खाली वर करून तळून घ्यायच्या। शंकरपाळी करताना ती केव्हा बिघडते त्याची दोन कारणे आहेत बरं का। एक म्हणजे शंकरपाळीचं एकदम परफेक्ट मेजरमेंट जर अचूक असेल तर शंकरपाळी बिघडणारच नाही। आणि दुसरं कारण म्हणजे मेजरमेंट कितीही परफेक्ट असलं तर तळण्याची प्रोसेस मात्र परफेक्ट असायला हवी। त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तेलाचं टेम्परेचर आणि तळण्याची योग्य पद्धत। ह्या जर दोन स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर मग काय विषयच नाही शंकरपाळी बिघडण्याचा। अहो, कितीही नवशिकाऊ असू द्या, अगदी पहिल्या प्रयत्नातच स्वतःही खुश आणि घरचे सुद्धा खुश। कारण असं असतं ना की पहिल्यांदाच करते, एवढं सामान वेस्टेज जायला नको, शिवाय एवढी सगळी मेहनत आणि वेळही वाया जातो, मनामध्ये नाराजगीही निर्माण होते। तर तसं काहीच होणार नाही जर तुम्ही दिलेल्या टिप्स फॉलो केल्या तर। पहा, बोलता बोलता माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। शंकरपाळीला लेयर्सही बघू शकता काय मस्त आलेल्या आहेत, तोडूनही दाखवते, बघू शकता अगदी खमंग आणि खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्ही असेच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।